मनोज दादा जरांगे पाटील यांचा दुसरा खोटा लवकरच बसणार आहे। सातारा गॅजेट अंमलबजावणीसाठी आता बैठकांचं सत्र सुरू झालं आहे। मंगळवारी शेवटची बैठक होणार आहे हा गॅजेट अंमलबजावणी करण्यापूर्वी, आणि या बैठकीमध्येच फायनल निर्णय होणार आहे। आणि सातारा गॅजेट अंमलबजावणी झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्राला याचा फायदा होणार आहे। सातारा बरोबर औंध गॅजेट ही अंमलबजावणी होऊ शकतं, त्यामुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र कुणबी प्रमाणपत्रासाठी पात्र होऊ शकतं। अनेकांच्या नोंदी सापडू शकतात। 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी जी लोक हैदराबाद गॅजेटचा ज्यांना लाभ भेटत आहेत त्याच धर्तीवर सातारा गॅजेट तसंच जे औंध गॅजेट अंमलबजावणी होणार आहे त्यामध्ये पण 13 ऑगस्ट 1967 पूर्वी जी लोक या भागांमध्ये राहत होते आणि त्यांच्या नोंदी असतील त्यांना सातारा गॅजेट लागू झाल्यावर फायदा होईल। मंगळवारी शेवटची बैठक होईल। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जे मंत्रालयाची उपसमिती आहे